नमस्कार. अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेक इन इंडिया सप्ताहाचं दिमाखात उद्घाटन. देश-विदेशातले मान्यवर उपस्थित. कला ही राज्य पुरस्कृत हवी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. तर ललित अकादमीसाठी जमीन द्यायचं, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यात भारतीय लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचीही रेकी करायला सांगितलं होतं. हेडलीची साक्ष. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद, 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. अफजल गुरुच्या फाशीविरोधात जेएनयूच्या परिसरात केलेल्या आंदोलन प्रकरणात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला पोलीस कोठडी. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू. दुपारपर्यंत 38% मतदान. संपूर्ण देश प्लास्टिक कचरामुक्त होईपर्यंत अभियान सुरू राहणार, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 148 सुवर्णपदकं पटकावत भारत अव्वल स्थानी. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. देशातल्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रातल्या मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेक इन इंडिया सप्ताहाचं उद्घाटन झालं. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या MMRDA मैदानावर पंतप्रधानांनी मेक इन इंडिया केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी स्वीडन आणि फिनलंडचे पंतप्रधान उपस्थित होते. या सप्ताहात 49 देशांचे प्रतिनिधी मंडळ आणि 68 देशातले उद्योजक प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यात सुमारे 1,500 परदेशी कंपन्या, 52 देशांचे प्रतिनिधी, 17 राज्यांचे प्रतिनिधी, 12 मुख्यमंत्री, 13 केंद्रीय मंत्री, 5,000 शिष्टमंडळ आणि 8,000 उद्योजक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या आयोजनामुळे राज्यात 4 लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, तर 12 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 27 भव्य सभागृह उभारण्यात आले आहेत. संध्याकाळी वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्येही पंतप्रधानांचा कार्यक्रम होणार आहे. यासह मेक इन इंडिया अंतर्गत अनेक कार्यक्रम होणार आहेत. 18 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहात महाराष्ट्र वस्त्रोद्योग विभाग आणि दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतरही अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मेक इन इंडिया अभियानामुळे देशात होणाऱ्या परकीय गुंतवणूक तसंच उद्योजकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनासंदर्भात अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली आहे. मेक इन इंडिया हा प्रयोग आपण जो आज त्याची सुरुवात झाली मुंबईमध्ये, जे आपण भारताचा गेटवे समजतो, ती मला असं वाटतं की मोदी सरकारची किंवा या नवीन सरकारची पहिली एक मोठी आणि वेलकम स्टेप आहे. अर्थात याचा मुळात आपण पहिल्यांदा याचा उद्देश काय, म्हणजे मेक इन इंडिया का करण्यात येतोय ह्याचं जर आपण कारणं शोधली तर मला असं वाटतं की एक साधारण 7-8 किंवा 10 कारणं होऊ शकतील. पण महत्वाची कारणं म्हणजे की आतापर्यंत भारतामध्ये परदेशी गुंतवणूक, थेट परदेशी गुंतवणुकीसाठी असं कॅम्पेन कोणी केलं नव्हतं. ते ह्या नवीन पंतप्रधानांनी केलं. मला वाटतं ते बऱ्याच देशात जाऊन आले, त्याबद्दल बरीच टीकाही झाली. पण मला असं वाटतं त्याचा मुख्य हेतू सगळीकडे जाऊन की भारतामध्ये तुम्ही गुंतवणूक करायला या आणि इन्व्हेस्टमेंट आकर्षित करणं. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. हे आपण गेले काही वर्षभर ऐकतोय की स्मॉल कंपनीज, ज्या छोट्या कंपन्या आहेत किंवा मध्यम उद्योग आहेत, ह्या सगळ्यांना भारतामध्ये डोमेस्टिक असो किंवा फॉरेन असो, मी दोन्ही म्हणतोय, ह्या सगळ्यांना उद्योग चालू करायचं म्हणजे मोठं करणं कठीण काम वाटतं. म्हणजे अनेक लायसन्सेस घ्या, मग त्यामध्ये साधारण एक म्हणजे मला असं वाटतं की उद्योग सुरू करायचा असेल तर तुम्हाला एक मोठी यंत्रावळीच मिळते, 50 प्रकारची लायसन्सेस. ती सगळी लायसन्सेस घेऊन मग तुम्ही बिझनेस चालू करणार. अनेक प्रकारचे टॅक्सेस, या जागा घ्यायच्या, त्यात लिगल कॉम्प्लिकेशन. तर ह्यामुळे ना भारतात कुठलाही उद्योग चालू करायला उद्योजक कचरतो, घाबरतो. तर ईज ऑफ डुईंग बिझनेस हे मला वाटतं मेजर आणि महत्वाचं रिझन आहे, जे त्यांना मोदींना या मेक इन इंडियामधनं दाखवायचं की तुम्ही नाही, इकडे तुम्हाला सहज बिझनेस करता येईल आणि आम्ही त्याकरता तुम्हाला सर्व सुविधा करू. येत्या 3 वर्षात ना भारतामध्ये सर्वात जास्त तरुण पिढी निर्माण होणार आहे.
तर याच्याकरता तुमच्याकडे स्किल्स आहेत, आपल्याकडे बरीच आता एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, तर ह्या सगळ्या तरुणांना रोजगार मिळू शकेल. आणि कुठल्याही कंपनीला तरुण वर्ग हवा असतो काम करायला. त्यामुळे स्किल वर्कर आणि तरुण वर्ग हे दोन्ही या कॅम्पेनमधनं आपल्याला मला वाटतं परदेशी गुंतवणूकदारांना होता येईल. तिसरं म्हणजे की आत्ता तुम्ही बाहेर कुठेही तुम्हाला जर उद्योग सुरू करायचा असेल कुठल्याही परदेशात, तर तिथे तुम्हाला म्हणजे लेबर इज कॉस्टली, ते महाग पडतात. पण आपल्याकडे त्या मनाने बिकॉज ऑफ पॉप्युलेशन आपल्याकडे लेबर तसं चीप आहे. त्यामुळे इंडिया हे एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे जिथे सगळे उद्योगधंदे आपल्याला करता येतील आणि तिथून मार्केटिंग म्हणजे भारतामध्ये प्रोडक्शन करायचं आणि त्याचं एक्सपोर्ट म्हणजे या दोन्ही याचा फायदा होईल. तर ह्या एक्झिबिशनच्या निमित्ताने त्यांना आता थेट सरकारी माध्यमांशी बोलता येईल आणि त्यांना आपलं प्लॅनिंग मला असं वाटतं की चांगलं करता येईल. त्यांना आपण जर वेगळ्या वेगळ्या छोट्या शहरांमध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग हब करायला परवानगी दिली तर ती सिटी स्मार्ट सिटी होऊ शकते. आता आपण सगळं आयटीवर भर देतोय, आपण इन्फ्रास्ट्रक्चर आयटीचं चांगलं म्हणतोय, आपण सगळीकडे बाहेर जाऊन सर्व्हिसेस देतोय, पण आपलं स्वतःचं आयटी इन्फ्रास्ट्रक्चर कितपत चांगलं आहे हा मला असं वाटतं की मूलभूत मुद्दा आहे. आणि आपण 4G वर किती महिने अडकलोय, अजूनही आपल्याकडे 4G नाही, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या टेलिफोनच्या टॉवर्सचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये मोबाईल टेलिफोनच्या, त्यामुळे सतत कॉल ड्रॉप होणं. तर कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्यांवर भर देणं प्रचंड आवश्यक आहे. तर आलेले हे लोक पुन्हा परत जाता कामा नयेत. सुटसुटीत कर प्रणाली म्हणजे टॅक्सेशनचे जे इश्यू आहेत तेही आपण नीट सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की मेक इन इंडिया हा निश्चित एक चांगला उपक्रम आहे. या महत्त्वाच्या विश्लेषणाबद्दल आपले आभार अजयजी. कोणतीही कला ही राज्याश्रित नव्हे तर ती राज्य पुरस्कृत असायला हवी असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. मुंबईतल्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, विख्यात चित्रकार वासुदेव कामत व्यासपीठावर उपस्थित होते. कलेचं महत्त्व विशद करताना पंतप्रधानांनी कला समाजाची अविभाज्य शक्ती आहे असं सांगितलं, तर याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं ते म्हणाले. कला ही संवेदनांची अभिव्यक्ती असून त्यावर कोणतीही बंधनं आणि मर्यादा नकोत यावर पंतप्रधानांनी भर दिला. कला की अपनी एक ताकत होती है, कला का अपना एक संदेश होता है. कला के भीतर इतिहास यात्रा करता है. कला संवेदनाओं की अभिव्यक्ति होती है और तब जाकर के 3 शताब्दियों तक ये अपनी जगह बनाती है. कलाकृति ये हमारे दीवारों की शोभा है, ये हमारे समाज की शक्ति है. राज्य सरकार से अपेक्षा व्यक्त की है कि राज्यात ललित कला अकादमी की शाखा राज्य में शुरू हो. तो मैं उनको आश्वस्त करना चाहता हूं कि निश्चित रूप से राज्य सरकार उसके लिए जगह देगी और हम उसको यहां शुरू करने के लिए पूर्ण रूप से प्रयास करेंगे. राज्यात ललित कला अकादमी उभारण्यासाठी राज्य सरकारकडून जमीन उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. कला आणि साहित्य यांचं महाराष्ट्रात विशेष स्थान आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहेच, शिवाय कला, संस्कृती आणि साहित्याची राजधानी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई शहर हे कला आणि कलाकारांसाठी एक प्रकारचा खजिनाच आहे. या कलाकारांसाठी आणखी सोयीसुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबईत 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी आणि माफीचा साक्षीदार हेडलीनं आजच्या साक्षीत आणखी नवी माहिती उघड केली आहे. पुण्यात भारतीय लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचीही रेकी करायला ISI अर्थात इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या मेजर इक्बालनं आपल्याला सांगितल्याची साक्ष आज हेडलीनं दिली. मुख्यालयातली ठराविक माहिती मिळवण्यासाठी लष्करातल्या व्यक्तीची मदत घ्यायलाही इक्बालनं सांगितलं होतं, असं हेडली म्हणाला. 26/11च्या हल्ल्यानंतर आपण सलगपणे लष्कर-ए-तोयबाचा साजिद मीरच्या संपर्कात होतो, असं हेडलीनं नमूद केलं. लष्कर-ए-तोयबाच्या झाकीर-उर-रहमान लखवी, हाफिज सईद आणि इतर सदस्यांविरुद्ध पाकिस्तान फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं केलेली कारवाई वरवरची असल्याची माहिती लष्करचा हस्तक अब्दुल पाशानं आपल्याला दिली, असं हेडली म्हणाला. उत्तर काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. कुपवाडातील मारसेरी गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावरती गोळीबार केला. सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे 4 दहशतवादी ठार झाले. 2 दिवस सुरू असलेल्या चकमकीत काल एका अधिकाऱ्यासह 1 जवान जखमी झाला होता. दरम्यान आज सकाळी चकमक संपली आहे. दिल्लीत JNU अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरात संसदेवरच्या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरुच्या फाशीविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी अटक झालेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर विद्यापीठाच्या शिस्तभंग समितीनं दिलेल्या अंतरिम अहवालानंतर या प्रकरणात 8 विद्यार्थ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तर या सगळ्या घटनांच्या चौकशीसाठी विद्यापीठानं उच्चस्तरीय समिती नेमली आहे. कन्हैया कुमारवर देशविरोधी कारवाया केल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप ठोठावण्यात आलाय. तर दरम्यान या सर्व प्रकरणात अटक झालेल्यांच्या त्वरित सुटकेची मागणी शिक्षक संघटनेनं केली आहे. सरकार देशविरोधी कोणतीही गोष्ट सहन करणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. अफजल गुरुचं उदात्तीकरण करणाऱ्या आणि देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल, असं सिंह म्हणाले. पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत मतदान होत असून दुपारपर्यंत 38% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून त्यासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना भाजपानं कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित घोडा यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या 515 मतांनी पराभूत झालेले राजेंद्र गावित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुन्हा रिंगणात आहेत. याशिवाय बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत वरठा हे देखील रिंगणात असल्यानं यावेळी चौरंगी लढत होत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुमारे 2,47,596 मतदार या मतदारसंघात आहेत. संपूर्ण देश प्लास्टिक कचरामुक्त होईपर्यंत तसंच सर्वांना स्वच्छतेची सवय लागेपर्यंत प्लास्टिक कचरामुक्त अभियान सुरूच राहणार आहे, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. पुण्यातील रमणबाग प्रशालेतून आज प्लास्टिक मुक्त अभियानाला सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर वाढला पाहिजे. यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेतून 4 प्रकारच्या कचरापेटी दिल्या जातील. यामध्ये विद्यार्थ्यांनी कचरा आणून टाकायचा, त्यातून मिळणारे पैसे हे शाळेच्या इको क्लबला दिले जातील, असंही ते म्हणाले. पुण्यातून सुरू झालेली ही चळवळ सर्वच भारतीय स्वीकारतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारनं जो निधी दिलाय त्याचं वाटप करताना राज्य सरकार स्वतःचे नियम लावत असल्यानं राज्यातील 24,000 गावं अनुदानापासून वंचित राहिली आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. बुलडाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. दुष्काळग्रस्तांना मदत देण्याबाबत सरकारची अनास्था दिसून येते आणि प्रशासनही संवेदनशील नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांचं शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे, असं ते म्हणाले. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाला हजारो कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण दुष्काळग्रस्तांना मदत करायला पैसे नाहीत, अशी टीका विखे पाटील यांनी यावेळी केली. शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या सेना भाजप सरकारला जिल्हा परिषद निवडणुकीत मित्रपक्ष धडा शिकवतील, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आमदार महादेव जानकर यांनी दिला. सांगली जिल्ह्यात मणेराजुरी इथं आयोजित दुष्काळग्रस्तांच्या पाणी परिषदेत ते काल बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे अध्यक्षस्थानी होते.
पूर्व भागातील पिकं पाण्याअभावी वाळू लागली आहेत. त्यामुळे म्हैसाळ सिंचन योजना 8 दिवसात सुरू करावी, अन्यथा 21 फेब्रुवारीला या योजनेच्या कार्यक्षेत्रात चक्काजाम आंदोलन केलं जाईल असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्याची गरज सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. बाजार समितीच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत फूल बाजाराच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात पाटील अध्यक्षीय भाषणात बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन झालं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला पाहिजे असं पाटील म्हणाले. बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक सेवा देतानाच गोदामांची साखळी विकसित केली पाहिजे असंही पाटील म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या इडी ग्रामपंचायत इथं उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा युनिटचं पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. निसर्ग संपन्न अशा कोकणात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून सौर ऊर्जेसारखी निसर्गाला हानी न पोहोचवणारी योजना महाराष्ट्रात प्रथम इडी ग्रामपंचायत इथं सुरू झाली. हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार राम शिंदे यांनी यावेळी काढले. ग्रामीण विकासात समुदाय रेडिओची भूमिका महत्त्वाची असून महिला सक्षमीकरण, आरोग्य, कृषी क्षेत्रातले नाविन्यपूर्ण प्रयोग स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेडिओ हे प्रभावी माध्यम आहे असं मत कॉमनवेल्थ एज्युकेशनल मीडिया सेंटर फॉर एशियाचे माजी संचालक डॉक्टर आर श्रीधर मूर्ती यांनी यावेळी व्यक्त केलं. जागतिक कम्युनिटी रेडिओ दिनानिमित्त जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात काल 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं राममूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण आणि शहरी विकासात समुदाय रेडिओची भूमिका या विषयावर आयोजित या राष्ट्रीय परिषदेत विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सध्या सर्वत्र रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय. अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचं महत्त्व बालवयातच कळावं या उद्देशानं वाशिममधल्या एका शाळेनं गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत तर बिघडतोच, शिवाय आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सेंद्रिय खत निर्मितीच्या उद्देशानं वाशिम इथल्या SMC या शाळेनं विद्यार्थ्यांच्याच मदतीनं गांडूळ खत तयार केलं आहे. या खतामुळे शाळेच्या आवारातली बाग तर फुलली आहेच, पण मुलांना सेंद्रिय खत निर्मितीचं तंत्रही अवगत झालंय. आपण पाहता आहात की इथे मागच्या बाजूला जो बेड आहे त्याचे 2 बेड आम्ही लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आधी शेण टाकलं आणि शाळेतलाच कचरा मुलं गोळा करतात. त्यातला प्लास्टिक किंवा आपण ज्याला नॉन डिग्रेडेबल म्हणतो ते वेगळं करून बाकीचा कचरा त्याच्यात टाकला जातो. शाळेमध्ये जे पण कचरा असतो ते या बेडमध्ये टाकतात आणि 3 महिन्यानंतर हा खाद बनते, ह्याचा खाद बनते आणि हा खादचा उपयोग आम्ही झाडांसाठी करतो. या गांडूळ कल्चरच्या बेडमधून 4 महिन्याला 10 क्विंटल खताची निर्मिती होते. या कल्चर बेडमधून निघणारं वर्मी वॉश हे झाडांच्या वाढीकरताही उपयुक्त ठरत आहे. बालवयातच मुलांना सेंद्रिय खताचं महत्त्व पटवून देणारा SMC या शाळेचा उपक्रम एक स्तुत्य उपक्रम ठरला आहे. देशाच्या इतिहासात नियतकालिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून अस्मिता दर्शने महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं आहे असं मत 33व्या अस्मिता दर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्रीपाल सबनीस यांनी आज व्यक्त केलं. वाशिम इथं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दलित आणि दलितेतर चळवळींना शक्ती देण्याचं कार्य अस्मिता दर्श करत आहे असंही सबनीस यावेळी म्हणाले. प्राध्यापक रवींद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या 2 दिवसीय संमेलनात कथाकथन तसंच परिसंवाद होणार आहेत. तसंच इथं ग्रंथ प्रदर्शनही भरलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीनं महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन मोबाईल कवच ॲप सुरू केलं आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक S वीरेश प्रभू यांनी आज दिली. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. कवचद्वारे मागितलेल्या मदतीबाबत संकटग्रस्त महिलेला नियंत्रण कक्षातील अधिकारी तत्काळ दूरध्वनी करून नेमकी मदत विचारतील. त्यानंतर नियंत्रण कक्षातून संबंधित पोलीस ठाणं बीट मार्शल यांना संदेश देण्यात येईल असं अधीक्षकांनी सांगितलं. ग्राहक सल्लागार मंचाच्या वतीनं नवी मुंबईतल्या नेरूळ इथं काल तक्रार निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध आस्थापनांसंदर्भात ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या त्यावेळी स्वीकारण्यात आल्या. या तक्रारी संबंधित आस्थापनांकडे पाठवण्यात येणार असून
पुढे करायच्या कार्यवाहीबाबत ग्राहकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. ग्रीन फॅशन फॉर यूथ फोकसिंग ऑन खादी अँड हँडलूम या संकल्पनेवर आधारित अनोख्या ग्रीन फॅशन शोचं काल पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरणपूरक पद्धतीनं कपड्यांची संकल्पना, रचना आणि निर्मिती या ग्रीन फॅशन शोमधून पाहायला मिळाली. कपड्यांबरोबरच पर्यावरणपूरक पिशव्या आणि पर्सेस यांचंही प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून सादर केलेल्या फॅशन शोमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मॉडेल्ससुद्धा सहभागी झाल्या होत्या. खादी आणि हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या फॅशन शोला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मुंबई संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मध्य रेल्वेच्या दादर सीएसटी आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावरील फलाट, भिंती आणि जिने यांची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी या अभियानात भाग घेतला होता. सप्टेंबर 2016 पर्यंत देशभरातील 45 रेल्वे स्थानकांवर हे अभियान राबवण्यात येणार आहे. आसाममध्ये सुरू असलेल्या 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतानं 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई केली. पोहणं, धावणं आणि सायकलिंग या एकत्रित असलेल्या ट्रायथलॉन या प्रकारात पुरुष गटात दिलीप कुमारनं सुवर्ण तर गुरुदत्त यानं रौप्य पदक पटकावलं. याच प्रकारात महिला गटात पल्लवी रेतीवालानं सुवर्ण तर पूजा चारुशी हिनं रौप्य पदकाची कमाई केली. त्यामुळे 148 सुवर्ण, 82 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह भारतानं आतापर्यंत 253 पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थान राखलं आहे. काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या हॉकी स्पर्धेत भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. तिथं 11.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेक इन इंडिया सप्ताहाचं दिमाखात उद्घाटन. देशविदेशातले मान्यवर उपस्थित. कला ही राज्य पुरस्कृत हवी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. तर ललित कला अकादमीसाठी जमीन द्यायचं, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यात भारतीय लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचीही रेकी करायला सांगितलं होतं. हेडलीची साक्ष. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद, 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. अफजल गुरुच्या फाशीविरोधात जेएनयूच्या परिसरात केलेल्या आंदोलन प्रकरणात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला पोलीस कोठडी. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू. दुपारपर्यंत 24% मतदान. संपूर्ण देश प्लास्टिक कचरामुक्त होईपर्यंत अभियान सुरू राहणार, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 148 सुवर्णपदकं पटकावत भारत अव्वल स्थानी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.